शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललो आमच्या काजीत, मी आणि बाबा. तर आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसांनी होता आणि मी बऱ्याच दिवसांनी आज काजीत चाललो आहे. तर चला तर जाऊया. तर मागच्या वेळी जो मी व्हिडिओ टाकले होते काजीतलो, खरंच जाऊचं असं. तर मी साफसफाई केली आणि त्यानंतर काजीतलो एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच ठिकाणी आता आपण जाऊचा. ही बघा कर्णा. कर्णा लागली आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, ह्या साईडला इकडे पण अजून पिकाक नाही असत. कारण होय तसं अजून उन्हाळू पडलो नाही असा, उष्णता पडली नाही असा. जेव्हा गरमी जेव्हा वाढतली तेव्हा मग ती पिकतात पटकन. तसाच काजीचा पण झालेला असा. सध्या काजी पण तसे कलमी असत ते लागलेत, पण जे जुने काजी इरड्यांचे वगैरे काजी असत ना ते अजून लागले नाही असत. जेव्हा आता उन्हाळू वाढतलो ना तेव्हा ते आता जुने काजी लागतले जे इरड्यांचे असत. त्यामुळे जे कलमी आहेत त्याचेच सध्या फक्त बोंडू लावतात. म्हणजे बोंडू पण इतकी सध्या नाही असत, काजी कमी आहेत कुठे. म्हणजे बोंडूवालं पण आमच्याकडे येणार नाही. बघा या आजूबाजूचं एकदम घनदाट जंगल हा. काय बघत आहे हो? या करणीचं झाड किती मोठं आता बघा. म्हणजे जर करणा किती गावती लागली तर मोठी झाडी आहे करणीची. आता या वेळात सकाळचा वातावरण थोडा थंड आहे आणि हे कुत्रे राजा राणी. एकटं जिले काय एकटं जिले काय शूटिंग करतोय का? कसलं सुळको बाहेर इलो. लागलो तर फाडून काढतलो, मोडून टाकू. काजी काय आमका काढूचे नाही सर, फक्त येचूचेच असतात. कारण काजी काय जास्त लागले नाही तर त्यामुळे जे पडलेले गावतले तितकेच फक्त आमका घेऊचे आहेत. हे 2-3 बोंडू दिसतात ते काढूचे आहेत. उंचीक जरा जास्त असल्यामुळे काठी पोचत नव्हती.
तर एवढे काठी अडू केलेत. पडणतही नाही पटकन. 1 2 3 हे बघ गाडी का 4. हे आमच्या एरड्याचं बोंडू हा आणि ह्याची काच मोठी हा, बोंडू लहान हा. काच मोठी आहे. लायलेलो ना त्यावेळी मुळा बांधला तेव्हा शेती काढू करणार. ह्या फाळीतले जेवढे पण काजी गावले ना आम्ही थैल्यात हे मुरटले, कारण आम्ही सुट्टा आणूक नाही किंवा मोठी पिशवी आणून नाही सो त्यामुळे शहरीतले काजी जय गावतं थैसर आम्ही मुरटतो आणि फक्त काजी घेऊन जातो, बोंडू थैत ठेवतो. या एरड्याची पण इरडो काय करा माया इरडोच ना एरड्याची दाखाय दाखाय ह्याची पण बोंडू लहान पण काच मोठी आहे बघा, आणि काच पण किती मस्त पांढरी शुभ्र अशी काच आहे त्याची. आमचे मानगे आणि ही आमच्याकडे मानग्याची बेडा. काजी सकाळी लवकर इलो ना ऊन पण लागणार नाही आणि कामं पण पटापट होतं, त्यामुळे लवकर येतो. आम्ही जशी ना आमच्या वाडीत पण बऱ्यापैकी जण लवकरच येतात, आणि उन्हाच्या आधी काम पूर्ण झाला का जाऊक मिळाला, कारण उन्हात काम होणार नाही आणि फिरायचं लागतं, आणि ऊन पण भरपूर लागला की चला. तर या फाळीतले आमचे झाले सगळे काढून म्हणजे वेचून झाले. तर आता जाऊया वरच्या फाळीत, त्याची आमची गारबा पण असतात आणि थोडेफार काजीचे इरडे पण आहेत. टोटल 3 फाळी आहे, एक झाली आता जातो होती दुसरी, त्याच्यानंतर वरची तिसरी जी मोठी फाळी, त्याच्यावर आमची काजीची झाडं भरपूर आहेत, त्याच्यावर जुनी मुळं पण असतात काजीची.
तर ही एक आपली दुसरी फाळी. हैसर आपले काजीचे एरडे आणि थोडीफार आंब्याची कलमं असत जी काय लागणच नाही. मूळ सुद्धा पडाक नाही का. आता ह्या एवढा मोठा कलम आंब्याचा पण अजिबात मूळ दिसणार नाही का. तो भट्ट्याचो एरडो हा. कारण ह्याचे जे काजी आणि बोंडू आहेत ना हे मोठे आहेत. बघा तुमका दाखवत आहे. तर मित्रांनो, ही ज्या माझ्या मागे जी तुमका काच दिसता ना ही काच मिस्टिरियस काच म्हणू शकतो. कितें सांगा, कारण हैसर बोंडू कमी गावतात तसे नाही असे नाही, पण हैसर पत्र्यात काजीच नुसतेच जास्त गावतले. म्हणजे त्याका बोंडू नसतलो म्हणून फक्त काजीच गावतले. फक्त शोधित राहू हया अशी मिस्टिरियस काच आहे. तर ह्या काजीत फिराक पण थोडंफार वेळ लागता. हे बघा, हे असलेले पत्र्यातले बोंडू जे कुसलेत जे पटकन दिसणच नाही रे. आणि याची काच पण मोठी आहे. हे बघा, हे कुसलेत. झाडाला बोंडू मात्र दिसायचे नाही, पण पत्र्याखाली भरपूर बोंडू गावतले. खूप जुनी काच आहे. तर आतापर्यंत एवढे बोंडू गावले आहेत आणि अजून असं हडे खाली फिरायचा. तर मी चाललोय घराकडे, कारण आता जास्त काही नाही असत फिरायची आणि सवाड झालेत जाऊचा दुकानावरती. तर त्यावेळे मी घरात चाललोय. तर बाबा थांबतले. हेचं कारण इतकेच होता की ते एकटे, त्यामुळे 11 साडे 11 वाजत त्यांका काजी बेसतत मुरटत म्हणेपर्यंत वेळ आहे. तर आज जरा लवकर झालेत. ते 8:15 वाजलेत. एक 8:30 पावणे 9पर्यंत होतले. 9पर्यंत येतील ते घरात कदाचित. तर आपण जाऊया घरात. चला.